संधीने मला दिलेली. त्याच्यामुळे मला या निवडणुकीचं सगळ्यात मोठं फलित काय असेल तर अनिष्ट प्रवृत्ती यांचं सावंतवाडीमध्ये होणारं आगमन हे आमच्या मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्यांनी रोखलेलं आहे. आता त्यांना कळेल की जनशक्ती म्हणजे काय असते. शेतकऱ्यांना फसवणं एवढं सोपं नाही. जागोजागी शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी वसूल करायला दिली जाणार नाही. आणि त्याच्याचबरोबर युवकांना ज्या नोकऱ्या, मी आत्तासुद्धा लिपिनच्या मालकाशी बोललो, सगळी लोक माझे एवढे चांगले संबंध आहेत, सगळे लोक यायला तयार आहेत. काम पूर्ण झालं पाहिजे, तिथं अजून लेवलिंग व्हायचं आहे. सगळे यायला तयार आहेत. 6 महिन्याच्यात सगळं करून टाकू एवढं तुम्हाला सांगतो. आणि मी ॲज्युकेशनला बोलतो, युवराजांशीचा बोलतो की मल्टी स्पेशालिटीमुळे किती मला त्रास झाला. त्यांच्याकडे पेंडिंग आहे, माझ्याकडे पेंडिंग नाही. मी कॅबिनेटचा ठराव करून दिला आहे. त्यांच्या घरातले एक काही व्हायचे, त्याच्यामुळे प्रकरण पेंडिंग आहे. त्यांनीसुद्धा प्रेस घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे तीसुद्धा प्रायोरिटी राहील, मल्टी स्पेशालिटी आणि नोकऱ्या ही सॉ प्रायोरिटी राहील. मोठ्या प्रमाणात भाई महाराष्ट्रात आमदार निवडून आलेले आहेत. महायुतीचे मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल काय? आधीच आम्ही आमचे सगळे अधिकार हे शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि शिंदे साहेब पुढची सगळी कारवाई करतील. फडणवीस साहेबांची आणि वरिष्ठांची बोलून आवश्यक ते सर्व करायचे. सर्व अधिकार त्यांना आज आमची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांची नेतेपदी निवड झालेली आहे आणि नेते म्हणून ते पुढची कारवाई करू शकतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.